बुलेटिनची सुरुवात एका पावसाच्या बातमीने। हवामान विभागाचे सर्व अंदाज चुकवत राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे। मुंबईतील तापमानात मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे। असं असलं तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात 18 जून म्हणजे होणार असल्याचा अंदाज पुन्हा एकदा हवामान विभागाने वर्तवलाय। तर मुंबईमध्ये 19 जून पासून मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं भाकीत हवामान विभागाने केलंय। अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारच्या ताफ्यामध्ये घुसखोरी केल्याप्रकरणी वाहन चालक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मलबार हिल पोलिसांकडून या महिलेची चौकशी सुरू आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनावरून परतत असताना त्यांच्या कारच्या ताफ्यात एक कार अचानकपणे घुसली। यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही कार चालवत असलेल्या महिलेला ताब्यात घेतलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज वाढदिवस होता। त्यांना आज शेकडो लोकांनी शुभेच्छा दिल्या, पण त्यांच्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छा खास होत्या। राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदित्य आणि उद्धव ठाकरे दोघंही राजभवनावर गेले होते। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छा ही थोडी औपचारिकता मानली तरी त्यानंतर राज्यपालांनी आदित्य ठाकरेंना चक्क जादू की झप्पी दिली आहे। राज्यपालांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंना प्रोटोकॉल बाजूला सारून जादू की झप्पी दिली। त्यामुळे हा फोटो खूप काही सांगणार आहे। गेल्या 2.5 वर्षात ठाकरे आणि राज्यपालांमध्ये फारसे मधुर संबंध राहिले नाहीत। असं असतानाही राज्यपालांनी आदित्य ठाकरेंना दिलेली ही जादू की झप्पी हा चर्चेचा विषय ठरलाय। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची पवईच्या वेस्टिन हॉटेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। शिवसेना आमदारांना सह्याद्री अतिथीगृहावर गोळा व्हायला सांगितलं होतं। तिथे गोळा झालेल्या आमदारांना घेऊन बस पवई येथील वेस्टिन हॉटेलकडे रवाना झाली। कुणालाही कोणताही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं ही खबरदारी घेतलेली आहे। तर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजपचे आमदार कपड्याच्या बॅगा घेऊन मुंबईकडे निघाले, तर उद्या दुपारी 3 वाजता भाजप आमदार ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये येणार आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे महाविकास आघाडीतील नाराजी समोर येईल असं भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलंय। जो रोष महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये निर्माण झाला आहे, कारण यांचं बोलणं एक आहे, कृती वेगळी आहे। आपण ओबीसीच्या सगळ्या ज्या पद्धतीनं धोरण दिसते त्याच्यावरून पाहू शकतो की ओबीसी समाजातले जे आमदार असतील मनातून ते खुश असतील का? मराठा समाजाचे जे आमदार असतील मनातून ते या महाविकास आघाडीच्या कारभारावर खुश असतील का? आणि साहजिकच याची प्रतिक्रिया या गुप्त मतदानाच्या माध्यमातून दिसेल यांची आम्हाला खात्री आहे। आणि या दृष्टिकोनातून भाजपची जी काही व्यूहरचना आहे ती सुरू आहे। महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे। यामुळे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदान करता यावं अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी दाखल केली होती। मात्र महाविकास आघाडीला मोठा झटका बसलाय। आता हा विधान परिषद मतदान अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय। अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे। न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार याक्षी यांनी हा अर्ज फेटाळला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असून त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली आहे। सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। न्यायालयाने यापूर्वीच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र आता पुन्हा एकदा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आलाय। महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच अपशकुनाला सामोरे जायला लागले आहे। नकार घंटा वाजायला सुरुवात झाली आहे मवियाची। मवियाला अपशकुनाची सुरुवात झाली आहे।
भाजपच्या विजयाचा शुभसंकेत याचे वारे वाहू लागले आहेत असंच मी यावेळी म्हणेन. दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळावा यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतायत. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूरांच्या विवा महाविद्यालय येथील कार्यालयात या नेत्यांमध्ये 3 तास चर्चा सुरू होती. मात्र आमची भेट ही कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना त्यांनी दिली आहे. कोणताही पक्ष इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये एकमेकावर आरोप करत असतो, बोलत असतो. शेवटी राजकारण हा एक भाग आहे, मैत्री हा एक भाग आहे. विरोधात बोललं पाहिजे, आरोप केले पाहिजे, एक ग्रेस असला पाहिजे प्रत्येक ह्याच्यामध्ये. इलेक्शनच्या वेळी मी पण विरोधकांवर टीका करतो, एक ग्रेस ठेवून करतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं मर्यादा सांभाळून प्रत्येक पक्षाच्या आहे विरोधकांवर बोलायलाच लागते, त्याला काही इलाज नाही. ती कंबरेखालची टीका असू दे. प्रत्येक वेळी एकच बोलतो का मतं मागणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, भेटणं हे त्यांचं कर्तव्य पण आहे. कारण का आम्ही पण साध्या इलेक्शनला लोकांपर्यंत जातो, मतं मागतो. त्यामुळे मतं मागणं हे काय गैर आहे कोणत्याही पक्षाला असं मला वाटतच नाही. आणि आता बातमी आहे काँग्रेसच्या आंदोलनाची. राहुल गांधींना ईडी चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवल्यानंतर देशभरात आंदोलन होते. 2 दिवसांपासून मुंबईमध्ये देखील काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले. तर आज मुंबईमध्ये महिलांचं आंदोलन काहीसं फसलेलं पाहायला मिळालं. तर तिकडे संध्याकाळच्या वेळेस किन्नरांनी देखील आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ किन्नर रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. ऐसा है कि बहुत हो गई मनमानी केंद्र सरकार की. अब तक एक पुरुष और महिला लड़ रही थी, लेकिन अब देश में किन्नर समाज भी है, अब वो भी उतर चुके हैं रोड पे. जिस तरीके से महाभारत में आपने देखा होगा भीष्म पितामह का वध एक श्रीखंडी की वजह से हुआ था, आज यहाँ पे हमारी कई बहनें श्रीखंडी के रूप में आई हैं. और मुझे विश्वास है ईडी और सीबीआई का विनाश होगा. मोदी सरकार एवढं गरीबचं राजकारण करतंय की त्यांना राजकारण करण्यासाठी धर्माचा आधार घ्यावा लागतोय, ईडीचा आधार घ्यावा लागतोय. तर आमची काँग्रेस सरकार एवढी कमजोर नाही, आम्ही लढू. बंजारा समाजाचे महंत आणि वकिलांनी घेतली. यावेळी संजय राठोड यांच्यावर केलेल्या आरोपांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचं सांगितलं. त्यामुळे आता संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेण्यात यावं या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो अशी माहिती वकिलांनी दिली आहे. तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देणार असल्याचा शब्द दिला असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केली की बंजारा तथा बहुजन समाजाचे नेते माननीय संजय राठोड साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये परत समाविष्ट करून घ्या. याकरिता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माननीय संजय राठोड साहेबांना निश्चितच मंत्री म्हणून आम्ही समाविष्ट करू. महंत आणि आम्ही सगळे जे समाजाचे लोक आहोत आम्ही थांबलो. आम्ही याच्यामध्ये पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे सगळं पाहिलं. याच्या अगोदर आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो नाही. आम्ही आज आमच्या हातामध्ये हा रिपोर्ट आला आणि हा कायदेशीर रिपोर्ट जो आहे याच्यानुसार या घटनेमध्ये कोणीही दोषी नाही, माजी मंत्री सुद्धा दोषी नाहीत हे निष्पन्न झालेलं आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट करायला गेलो आणि मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या पूर्ण शिष्टमंडळाला सामोरे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपल्या संजय भाऊ राठोड यांच्यावरती आम्ही बिलकुल न्याय करणार. वळूयात पुढच्या बातमीकडे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शीना बोरा गायब झाल्याची कल्पना तत्कालीन पोलीस सहआयुक्त देवेंद्र भारतींना माहिती असल्याचं समोर आलंय. राहुल मुखर्जीनं कोर्टात इंद्राणी आणि पीटरशी केलेल्या संभाषणाच्या 22 ऑडिओ क्लिप सादर केल्या. या ऑडिओ क्लिपमध्ये 2 ते 3 वेळा देवेंद्र भारतींचा उल्लेख आलाय. शीना बोराचा तपास करण्यासाठी देवेंद्र भारतींना सांगितल्याचं पीटर आणि इंद्राणी राहुल मुखर्जीला फोनवर सांगितलं होतं.
देवेन भारतींनी शीनाचा फोन ट्रेसिंगला लावल्याचा दावा देखील या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलाय। दरम्यान या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूयात। शीनाचा कुठंच ठाव ठिकाणा लागत नाहीये। आम्हालाही त्याबाबत काळजी आहे। आम्ही त्याबाबत मुंबई पोलीस सह आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली। त्यांनी आम्हाला सांगितलंय की कुठेही मिसिंग कंप्लेंट दाखल करू नका। आम्ही तिचा मोबाईल ट्रेसवर टाकलाय। तिचं लोकेशन कळताच आम्ही तुम्हाला कळवू, असं देवेन भारती यांनी सांगितलंय। शीनाच्या मोबाईलचं लोकेशन सकाळी 11 वाजता डोमेस्टिक एअरपोर्ट इथे आढळून आलं। ती निशांत खुराणा नावाच्या एका तरुणाशी 1 तास फोनवर बोलत होती। हा तिचा कोणीतरी नवीन मित्र असावा। तो दिल्लीचा आहे असं देवेन भारती यांनी मला सांगितलं आहे। निशांत खुराणा असं नाव कधीच शीनानं घेतलं नाही। तिचा असं कोणी मित्र आहे हे मला तिनं कधीच सांगितलेलं नाही। मला निशांतचा नंबर मिळेल का? देवेन भारती यांचा नंबर मिळेल का? देवेन भारती सारखा एवढा मोठा अधिकारी तपास करतोय असं त्यांना विचारणं योग्य राहणार नाही। त्यांच्यावर विश्वास ठेव, सगळं नीट होईल बेटा। गेल्या वर्षीप्रमाणे बदलापूर यंदाही बुडण्याची भीती आहे। गेल्या वर्षभरात बदलापूरच्या पूर व्यवस्थापनाबाबत कोणत्याही उपाययोजना सरकारनं केलेल्या नाहीत। त्यामुळे यंदाही पुराची वाट पाहण्यापलीकडे बदलापूरकरांकडे कोणताही मार्ग उरलेला नाही। बदलापूर यंदाही बुडणार? बदलापूरला यंदाही पुराचा धोका। पूरग्रस्त बदलापूरकरांना वाली कोण? पावसाळा आला की बदलापूरकरांना आनंद होण्याऐवजी त्यांच्या मनात धडकी भरते। गेल्या 2 वर्षात बदलापूरला 1-2 वेळा नाही तर तब्बल 3 वेळा महापुराचा तडाखा बसलाय। बदलापूर पश्चिमचा बहुतांश भाग हा जलमय झाला होता। गेल्या वर्षभरात महापूर टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे यंदाही बदलापूरचं बुडलापूर होणार का अशी भीती बदलापूरकरांमध्ये आहे। पूर आपल्या घरातले डॉक्युमेंट्स असतात, किती सांभाळायचं, कोणाकडे ठेवायला द्यायचे, दागदागिने असतात, काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, काय करायचं त्यासाठी आम्हाला खूप भीती वाटते। पावसाळा म्हटलं की जून जुलै आला की आम्हाला आता काय होणार, एवढं नुकसान होतं पण काही भरपाई मिळत नाही, काय नाही। त्यामुळे आम्हाला ते सतत फेऱ्या माराव्या लागतात तहसीलदारला। ते बोलतायत की तुमचं शॉप लायसन आणा। आता पाण्यामध्ये शॉप लायसन केलं तर आम्ही कुठून आणणार बरं? नगर परिषद प्रशासनानं उल्हास नदीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेतली खरी, पण प्रत्यक्षात नगर परिषदेकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याची कबुली मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रमाणे 2 स्पीड बोट, काही नवीन फायबरच्या बोटी, त्याचबरोबर रेस्क्यू असणाऱ्या बोटी, त्याबरोबर काही इंजिन्स जे आहेत ते नवीन घेतलेले आहेत। आणि आपल्याकडचं जे मनुष्यबळ आहे तर ते जर अपुरं आहे थोडंसं, त्यामुळे आपण काही व्हॉलंटियर्स आणि काही संस्थांच्या माध्यमातून देखील अशा परिस्थितीमध्ये मनुष्यबळ आपण उपलब्ध करून घेणार आहोत। पूर व्यवस्थापनाच्या नावाखाली वर्षभर प्रशासनानं कागदी घोडे नाचवले। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी बदलापूर जलमय होऊ नये एवढीच प्रार्थना करणं आता बदलापूरकरांच्या हाती राहिलंय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ। तिकडे कल्याण महापालिका क्षेत्रातील शहाड परिसरात अवघ्या 20 ते 25 मिनिटांच्या पावसानं 1 आठवड्यात 2दा परिसर जलमय झाल्याचं समोर आलंय। उल्हासनगरचा नाला हा शहाडच्या नाल्याला जोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होतोय। दरम्यान कोट्यावधी रुपये खर्चून केलेली नाले सफाई कुठे गेली असा सवाल नागरिक विचारतायत। काय आहे इथल्या नाल्याची परिस्थिती, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। अवघ्या 25 ते 30 मिनिटाच्या पावसानं कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील शहाड परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचतं। या ठिकाणचा जो नाला आहे तो आता आपण पाहू शकतो की पावसाळा सुरू झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने जे कंत्राट दिलं आहे त्या कंत्राटदाराच्या कामगार या ठिकाणी नाले सफाई करतात आणि या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे। त्यानंतर या कचऱ्यामुळे सगळे जे पावसाचं पाणी आहे ते या रस्त्यावर येते आणि रस्ता पूर्णपणे गुडघाभर पाण्यामध्ये बुडलेला असतो आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते। मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर ही नाले सफाई महापालिकेने करायला का लावली आहे, या अगोदर महापालिकेला हे सुचलं नाही का, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय।
काही गृहसंकुलांमध्ये देखील पाणी शिरलं होतं काल 20 ते 25 मिनिटाच्या पावसानं. मात्र पालिका प्रशासनानं त्यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाहीये. आज दुसऱ्या दिवशी जेव्हा ऊन पडलेलं आहे, दुपारी या ठिकाणी नालेसफाई करायला सुरुवात केलेली आहे. इथल्या नागरिकांचं असंही म्हणणं आहे की काही नाले जे आहेत ते उल्हासनगर महापालिकेत येतात आणि उल्हासनगर महापालिकेने जी नालेसफाई केलेली आहे तो कचरा नाल्याच्या शेजारी काढून ठेवलेला आहे, तो अजून उचललेला नाही आणि त्याच्यामुळे पाऊस सुरू झाला की तो कचरा पुन्हा नाल्यात जातो आणि हा नाला चोकअप होऊन या ठिकाणी नाल्यातलं पाणी बाहेर येतं आणि ते शहाड परिसरात जमतं. त्याच्यामुळे उल्हासनगर महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका या दोघांना संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात नालेसफाई करावी लागेल आणि पावसाळ्यापूर्वी ही नालेसफाई करायला हवी होती. मात्र निदान आता तरी महापालिकेला नालेसफाईची जाग आली आहे, त्याच्यामुळे आता जो काही पाऊस पडणार आहे त्या पावसामध्ये तरी आता या परिसरात पाणी साचू नये अशी अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबईमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ जुना असला तरी तरुणीनं थेट पोलिसांच्या कॉलरला हात घातला. या व्हिडिओची नवी मुंबईच्या पोलीस वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. दिनांक 24 मार्च 2022. स्थळ सानपाडा, नवी मुंबई. रात्रीच्या सुमारास सानपाड्याच्या रस्त्यावर एक तरुणी मित्रमैत्रिणींशी भांडत होती. ती इतकी दारू प्यायली होती की तिला कसलीच शुद्ध नव्हती. जे व्हिडिओ शूट करत होते त्यांना ती शिव्यांची लाखोळी वाहत होती. तरुणीच्या आरडाओरड्यामुळे परिसरातले लोक गोळा झाले. तिचे मित्रमैत्रिणी तिची समजूत काढत होते पण ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. एका क्षणी तर ती थेट रस्त्यावरती आडवी झोपली. स्थानिकांनी पोलिसांना बोलावलं. पोलीसही तिची समजूत काढू लागले पण डोक्यावर अंमल असल्यानं ती ऐकायला तयार नव्हती. एका क्षणी तर तिने थेट पोलिसाला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्याची तिनं कॉलर पकडली. पोलिसाच्या तोंडावरचा मास्कही काढून फेकून दिला. पुन्हा तिची मैत्रीण तिला समजावायला गेली. या चिडलेल्या तरुणीनं तिलाही मारण्याचा प्रयत्न केला पण ती भिलकांडून खाली पडली. हा व्हिडिओ तब्बल 2.5 ते 3 महिन्यांनी व्हायरल झालेला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार ती तरुणी उच्चभ्रू घरातली आहे आणि मित्रांसोबत ती दारू प्यायली होती. दारूच्या नशेत तिचा मित्रांशी वाद झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी तरुणीची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी 3 महिने होत आले तरी या तरुणीवरती कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत का असा सवाल या प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित होतोय. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे वसईतून. वसईतील बियर बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. मद्यधुंद व्यक्तीनं बियर पिण्यावरून वेटर सोबत वाद घातला. वेटरनं त्या व्यक्तीला बाहेर काढलं मात्र ती व्यक्ती वाद घालण्याचं थांबवतच नसल्यानं वेटरनं त्या मद्यधुंद व्यक्तीला चांगला चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.